हाय, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बरं, आजचा मुद्दा म्हणजे शाम की भूक. आत्ताच आली आहे सगळी कामं आटपून आणि इतकी भूक लागली आहे म्हणजे आणि ही वेळच जी असते 4 किंवा 5 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची, ह्या वेळेत प्रचंड भूक लागते. प्रचंड म्हणजे हो, खरंच कडकडून भूक लागते. वाटतं की सगळं खावं म्हणजे म्हटलं स्नॅक्स टाईम. पण त्यावेळेला असं खूप नाही खायचं, हलकंसंच पण पोट भरेल असं खायचं. तर असं आपला ब्लॉग त्याच्यावरच आहे की शाम की भूक. तर मी पण आता मी आले सगळी कामं आटपून आणि 6 वाजले. तर आता मला पण भूक लागली आहे. तर या बघूया आता मी काय बनवते किंवा आणि मला बाय द वे या व्लॉग नंतर या व्हिडिओमध्ये तुमचे पण कमेंट्स आले पाहिजेत की तुम्ही अशा वेळेला काय काय खाता बनवून, म्हणजे मला पण आयडिया येतील आणि मी पण तसं बनवून खाईन. ओके. हाय. तर येस, आता मी बनवते हे. मी आणले होते जे बाजारात आपल्याला मिळतात प्लेन मखाना, तर ते आणलेत आणि त्याला आता थोडेसे इथे कढई तापत ठेवले, ही जी तुम्हाला दिसते. सॉरी, मला असं वाकावं लागतं कारण त्याची हाईट थोडी मी जिथे ठेवलं आहे कमी आहे. तर आता हे मी मखाना वॉटेवर ते आता फ्राय करणार आहे. त्याच्यात काही टाकलेलं नाही आहे, ना तूप ना तेल ना काहीही. तर असेच फ्राय करून घेणार आहे मी. त्याआधी उठते मी, उभी होणार आहे. सॉरी, मी थोडीशी कट होणार आहे. त्याच्यावर छोटा चमचा घेतला याच्यासाठी. आणि जोपर्यंत मी मखाणे हे फ्राय करत ठेवले तोपर्यंत मी माझ्यासाठी बनवणार आहे कोल्ड कॉफी. माझी फेवरेट, खूप जास्त फेवरेट. आणि आता ते सगळं बनवत असताना मी इथे साईडला बनवते बनाना ओट्स मफिन आणि त्याच्यामध्ये चॉकलेट्स पण टाकलेत. म्हणजे ते झाले बनाना ओट्स चॉकलेट मफिन्स, जे माझे फेवरेट आहेत. आणि येस, आय नो मी याच्यामध्ये त्याची पूर्ण रेसिपी दाखवू शकले नाही आहे, कारण का मला तेवढा वेळ नाही मिळाला. पण आय नो मी याची वेगळी रेसिपी शूट करेन. आणि हे खूपच हेल्दी आहेत. म्हणजे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये अजिबात साखर पण मी वापरत नाही, गुळाचा वापर करते थोडासा. पण हे ओव्हरऑलच मफिन्स खूप हेल्दी आहेत, बनाना ओट्स चॉकलेट मफिन्स. कारण का ते मी जे चॉकलेट यूज केलं आहे ते सुद्धा मी डार्क चॉकलेट यूज केले. ते कुठलं केलं आहे ते त्याची मी रेसिपी जेव्हा दाखवेन तेव्हा मी तुम्हाला सांगेन सगळं डिटेलमध्ये. ओके. डन. आणि बाय द वे, हे असं कोणाला आवडतं करायला? आपण जसे लहानपणी करायचो ना की ते वगैरे कसे जे छान मफिन्स फुगलेत, तर ते असे बघायला असे कसे तयार होत आहेत ते किंवा झाले का, मला अजूनही आवडतं. आणि फायनली आपले मफिन्स बनून रेडी आहेत. ये कसले मस्त वाटतात ते, बघू शकता तुम्ही पण. आणि जी कोल्ड कॉफी बनवते ती मी फक्त एकटीसाठीच बनवते, त्याच्यामुळे मी एकच हे नेसकॅफेचं पॅकेट घेतलेलं आहे बस. सॉरी, आज माझं अर्धं डोकं कापलं जाते. सॉरी, एडजस्ट करा आजचा दिवस. ये ऐसे इस टाइप का ब्लॉग पहली बार बना रही हूँ ना, इसीलिए. आणि आता ह्याच्यामध्ये ना साखर टाकण्यासाठी माझ्याकडे छोटूसा चमचा आहे, त्याने मी आता साखर टाकणार आहे. कोल्ड कॉफी म्हटल्यावर प्लीजच ते साखर बिकर आली सगळ्या, ते तेवढं नाही बघत राहायचं आणि तेवढी नाही नाटकं करत राहायची. मी तर टाकते बिंदास, अगदी असे छोटूसा चमचा आहे, तेवढी साखर बास आहे. एक आणि अजून थोडीशी एकदम किंचितशी टाकलेली आहे. आणि माझ्याकडे हे ते कॉफीचं मशीन आहे, ढरढर. सॉरी, मी याला ढरढरवाला मशीन म्हणते. ते मिल्क फ्रोझर का काहीतरी म्हणतात, तर ते मला आठवत नाही पटकन, नाव बिव येत नाही. मला माझ्या बड्डेला माझ्या बेस्ट फ्रेंडने गिफ्ट केलेलं. बघ, केलं आहे तुझं प्रमोशन. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते, थोडंसं, ह्याच्यात किंचितचं पाणी टाकलेलं आहे. आणि
साखर थोडीशी त्याच्यात अशी विरघळवून घेते, काही लॉजिक. आणि आता ह्याने ते ढिर करणार आहे. येस, सॉरी माझी तोंड वेडी वाकडी झाली असतील तर. रेडी आहे बघा, किती फोम आलाय त्याला. आणि फार वेळ पण नाही करावं लागत, 1-2 सेकंदात होऊन जातं. आता हे धुवून घेते. आणि बघा माझ्याकडे ही ग्लास म्हणजे काचेची स्ट्रॉ आहे, जी माझी खूप फेवरेट आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा एकच बर्फ टाकते, फार नाही टाकत, कारण का एवढा पुरेसा असतो, नाहीतर मग ते अगदीच ती पाण्यासारखी पचपचित होऊन जाते. आणि आता ह्याच्यामध्ये हे थंडगार दूध मी तापवून ठेवलं होतं, पण आता ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं दिवसभर. थंड थंड मस्तपैकी दूध. बस, एकटीपुरती खूप झालं. मखाना आपले मस्तपैकी मखाने वॉटेवर सगळं मस्तपैकी फ्राय झालेत. मी गॅस बंद करते. कुरकुरीत झाले, चेक केलं. आत्ता माझ्याकडे ना हे चीजचं एक मी पॉपकॉर्न आणलं होतं, त्याच्यात हे होतं फ्लेवरचं, तर ते टाकते, स्प्रिंकल करते त्याच्यावर. आणि आता तुम्ही बघू शकता हे मस्तपैकी हा आवाज किती सॅटिस्फाईंग आहे. येस, तर शाम की भूकमध्ये माझी मस्तपैकी कोल्ड कॉफी आणि हे मखाने आणि हे जे मी बनाना ओट्स मफिन्स बनवलेत ते आता मी खाणार आहे, ताव मारणार आहे. पेट तुम्हाला दाखवते. येस, मस्तपैकी शाम की भूकचे चीज रोस्टेड मखाने, बनाना ओट्स चॉकलेट मफिन्स आणि कोल्ड कॉफी. येस, तर फायनली माझी आपली शाम की भूक रेडी आहे. मखाना, बनाना ओट्स चॉकलेट्स मफिन्स आणि माझी कोल्ड कॉफी. तर येस, हा सगळा घाट होता माझ्या शाम की भूकचा. आणि मला आठवणीने तुम्ही पण संध्याकाळी ह्या भुकेच्या वेळेला म्हणजे स्नॅक्स टाईमला काय काय खाता मला कळवा. म्हणजे मी असं कधी मखाने, बनाना ओट्स मफिन्स, कोल्ड कॉफी, कधी ब्लॅक कॉफी, कधी सँडविच, कधी ब्रेड पिझ्झा जो छोटा असतो आपण बनवतो घरी तो खातो. तर मला तुमचं पण कळवा, तुम्ही काय काय खाता, मला पण आयडिया मिळते आणि मी पण तसं बनवून खाईन. ओके. आणि खूप सारं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. ओके, बाय, लव यू.